साईडला इथे लॉंगन मध्ये सूर्यकांत असावेत. उतरणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जातंय. टीम एनसीसी विरुद्ध संघाच्या खेळाडूंकडून पहिल्या षटकामध्ये षटकात चौकरांची आतषबाजी पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबल, तिसऱ्या षटकामध्ये देखील सिंगल मध्ये खरं तर प्राधान्य दिलंय. यावेळेसचा चेंडू इथून खरं तर पाहिजे होती मिड ऑफला पकडला गेला. इथून संपुष्टातला खेळाडू प्रतीश याचा खेळ अफलातून दर्जाची गोलंदाजी. नंतर क्षेत्ररक्षणासाठी होता तिथे रोहित, त्याने हा एक पकडलाय. अविस्मरणीय खेळ. प्रतीक बाद झाले तर नंतर आता यश मडवी आले लागला म्हणून आणि दोन खेळाडू 5 वरती मॅच इथून पहिल्या षटकामध्ये 20 रन झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं 65 ते 70 रन सहजरित्या होतील. परंतु प्रतीक बाद झाल्यानंतर एका मागोमाग जाणारे विकेट आज या स्थितीला कुठेतरी कुलबेर संघाला बॅकफुटवरती नेऊन ठेवलंय. त्याचं कारण आहे मित्रांनो, गोलंदाजी चांगली झाली. रोहितनं फक्त 4 रन खर्च केल्या. तुषारनं 3 चेंडू भेटले, 3 मध्ये फक्त 1 रन खर्च केले. यावेळेस लोवर फुलटॉस एलिमिनेशन राहिले कमी. सूर्यकांत त्याच्याकडनं होणार नाही चुकी. भद्र मुठीमध्ये कैद केला जाईल झेल आणि इथून संपुष्टात आल्या पावली माघारी यश झेलबाद. कतीवरची आहे पाच कतीवरची आहे 5 वरची ठेवली. यश बाद झाला. आता विवेक आलाय मैदानामध्ये. काय मार विकेट हर्निंगच्या उंबरठ्यावरती गोलंदाज असेल तुषार हा गोलंदाज. 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवल्यात. तिसरा बॉल आणखी चेंडू आउट. लखनचा आवाज पहा प्रत्येक वेळी. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होणारी चर्चा आहे संघाचा संघ नाही कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे स्वतःवरती निश्चितच फार मोठी जिम्मेदारी रणपाडा संघाचं नेतृत्व करीत असताना तिथे पुन्हा एकदा खोलामध्ये निघला होता बॉल. रोहित जिथं करेल तो परत 1 रन एकिरीनं 3 षटक संपतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवर येते म्हणजे 5 गडी.